तर झालं काय मंडळी, दुपारचा टाईम झाला आणि काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा झाली. सकाळी जे कणिक मळलेलं होतं त्यातलंच थोडंसं बाजूला ठेवलं होतं. म्हटलं दुपारी काहीतरी बनवून खावं यासाठी. तर मी पिठाचा गोळा घेतला आणि गोल अशी चपाती लाटून घेतली. तर इथे चपाती लाटून घेतलेली आहे. तर त्यावरती मी मसाले टाकणार आहे. तर इथे धने पावडर टाकलेले आहे, त्याबरोबर हळद आणि लाल तिखट टाकूया. याचबरोबर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. यानंतर यामध्ये थोडंसं तेल टाकूया आणि हे सगळीकडे असं चपातीवरती स्प्रेड करून घेऊया. सगळीकडे असं स्प्रेड असं झालेलं आहे, खूप छान असं. यानंतर थोडीशी मेथीची भाजी घेतली, असं खूप छान अशी बारीक कट करून घेतली आणि त्यावरती असे पसरवून घेतली मी. त्यानंतर आपण चपातीला फोल्ड करायचं आहे. तर अशा प्रकारे मी चपाती फोल्ड करून घेतली. गोल अशी चुंबळ जशी बनवतात तशा प्रकारे केली आणि ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. ही चपाती हलक्या हाताने अशी लाटून घेऊया. हलक्या हाताने लाटून घ्यायची जेणेकरून जे सारण आहे ते बाहेर नाही निघणार यासाठी. आणि इथे बघू शकता अशा प्रकारे मी हे लाटून घेतलेलं आहे. हा थोडीशी वाकडी तिकडे झाली होती पण खायला खूप चविष्ट झालेली. तर इथे तवा गरम केलेला आहे आणि त्यावरती थोडंसं तूप टाकलेलं आणि हा पराठा टाकून दिलेला तव्यावरती आणि दोन्ही बाजूने खरपूसाचा भाजून घ्यायचा आहे हा पराठा. तेल किंवा तूप लावू शकता. तो पलटी करून पाहूया. तर दोन्ही बाजूने खूप छान असा पराठा भाजून घेऊया. खूप छान असा भाजला गेलेला आहे. काढूया आपण त्याला आणि त्यावरती तूप टाकून एन्जॉय करूया. खायला एकदम भन्नाट झालेला. तुम्ही सुद्धा नक्की करून पहा अशा प्रकारे. कणिक सकाळचीच ठेवलेली त्यामुळे पीठ थोडंसं पातळ झालेलं आणि हा पराठा थोडासा वाकडा तिकडा झालेला, पण इट्स ओके.